केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा सीएसएमटी ते भांडूपपर्यंत लोकलने प्रवास। यावेळी रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। ऑलिम्पिक पदविजेता स्वप्नील कुसाळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मुख्यमंत्री शिंदेंसह स्वप्नीलनं वर्षा बंगल्यावरील गणरायाचं दर्शन घेतलं। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील 370 घरांच्या किमतीत 10 ते 25% कपात। अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ऐनवेळी किमतीत बदल करण्याची वेळ, अर्जदारांना दिलासा। नवी मुंबई महापालिकेकडून अटल सेतूवरून बस सेवा सुरू। नेरूळ आणि खारघरमधून पालिकेकडून वातानुकूलित बस सेवा सुरू। मुंबईत अन्न आणि औषध निर्माण प्रशासन विभागाच्या कारवाईत 285 लिटर भेसळयुक्त दूध जप्त। भेसळ केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई। नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन 16 कोटींच्या शेअर्सची परस्पर विक्री। दहिसरमधील एमएचबी पोलिसांकडून गुजरातमधील महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या बंदीच्या आदेशाला केराची टोपली। मुंबई गोवा महामार्गावर राजरोज अवजड वाहतूक सुरूच। मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रयोगशाळेला एनएबीएलकडून मानांकन। पालिकेच्या प्रयोगशाळेच्या पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेवर आता शिक्कामोर्तब होणार। वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश सुट्टीच्या दिवशीही होणार। विनाविलंब प्रवेश प्रक्रियेसाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय। एसईबीसी आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना 15 दिवसांची मुदतवाढ। एसईबीसी अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा।